बेटा वेक्टर म्हणजे काय? वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. हे बघा ग्राफवरती ही एक्स ऍक्सिस आणि ही वाय ऍक्सिस, बरोबर का? याच्यामध्ये जॉमेट्रीमध्ये आपण काय काय स्टडी केलेलं आहे? ग्राफवरती एक पॉईंट रिप्रेझेंट करू शकतो आपण, पॉईंट लोकेट करू शकतो, ए नावाचा पॉईंट, बरोबर का? त्याच्यानंतर ना दोन पॉईंट बी, त्यांना जोडणारी ही सेगमेंट, बरोबर का? एक पॉईंट असेल आणि एकीकडे एरो असेल तर ह्याला म्हणतो आपण रे, बरोबर का? आणि दोन्हीकडे अशी बाण असतील तर ह्याला काय म्हणतो आपण? लाईन म्हणतो, बरोबर का? लाईन म्हणतो. याच ग्राफवरती ए बेटा याच ग्राफवरती आता काय कन्सिडर करायचंय? एक सेगमेंट कन्सिडर करायचंय. ग्राफवरती काय कन्सिडर करायचंय? सेगमेंट कन्सिडर करायचं. ग्राफवरती काय कन्सिडर करायचं आता? सेगमेंट कन्सिडर करायचं. डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणजे काय बघा, हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. या दोन्ही पॉईंटला जोडणारी ही लाईन आहे. या लाईनची लेंथ पण माहिती आहे, या सेगमेंटची लेंथ पण माहिती आहे आणि याचा डायरेक्शन पण माहिती आहे. हा डायरेक्शन आहे त्याचा. तर याला म्हणायचं वेक्टर एबी. काय म्हणायचं याला? वेक्टर एबी. या ग्राफवरचा 2D ग्राफ असेल किंवा 3D ग्राफ असेल त्याच्यावरचा एक लाईन, डायरेक्टेड लाईन सेगमेंट, सेगमेंट आहे, लाईनची सेगमेंट आहे, त्याची लेंथ पण माहिती आहे आणि त्याचा डायरेक्शन पण माहिती आहे, तर त्याला काय म्हणायचं? वेक्टर म्हणायचं. तर सुरुवातीचा जो पॉईंट असतो त्याला म्हणायचं इनिशियल पॉईंट. काय म्हणायचं त्याला? इनिशियल पॉईंट. आणि शेवटचा जो पॉईंट असतो त्याला म्हणायचं टर्मिनल पॉईंट. काय म्हणायचं त्याला? टर्मिनल पॉईंट. आणि डायरेक्शन दाखवलेलं असतात. त्या वेक्टरला ए बी बारने पण रिप्रेझेंट करू शकतो किंवा ए बारने पण रिप्रेझेंट करू शकतो, बरोबर का? ए बी बार किंवा ए बार असं रिप्रेझेंट करू शकतो. तर वेक्टर म्हणजे काय आहे? डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे. एक लाईन सेगमेंट ज्याला डायरेक्शन आहे, ज्याची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, तशा लाईन सेगमेंटला काय म्हणायचं? वेक्टर म्हणायचं. लक्षात येते? या वेक्टरला तुम्ही त्या फिजिक्स मधल्या वेक्टर बरोबर कम्पेअर करू नका, वेक्टर क्वांटिटी बरोबर काय कम्पेअर करू नका. हे टोटली आपलं आपण मॅथमॅटिक्समध्ये जे स्टडी करायला लागलो हे जॉमेट्रीशी रिलेटेड वेक्टर आहे, बरोबर का? ग्राफवरचा वेक्टर आहे, 2D प्लेनवरचा डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे किंवा 3D स्पेस मधला डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे. लाईनला आपण स्टडी करायला, त्याचा डायरेक्शन पण माहिती आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ पण माहिती आहे. ठीक आहे. आता मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर म्हणजे काय? मॅग्निट्यूड म्हणजे त्या वेक्टरची लेंथ. ही जी डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणलो होतो पण, हा ए आणि हा बी, या वेक्टर ए बी ची जी लेंथ आहे त्याला म्हणायचं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. आणि त्याला कसं रिप्रेझेंट करायचं? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी बार चा मॅग्निट्यूड असं लिहितं. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी, जे काय त्याची लेंथ आहे 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 4 युनिट, 3 युनिट, जे काय आहे ते. तर लेंथ ऑफ डायरेक्टेड लाईन सेगमेंट, लेंथ ऑफ वेक्टर, त्याला काय म्हणायचं? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. लेंथ ऑफ ए बी किंवा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी दोन्ही सेमच आहे. येते का लक्षात? मॅग्निट्यूड म्हणजे काय? त्याची लेंथ. त्याच्यानंतर ना टाइप्स ऑफ वेक्टर बघूया आपण. त्याच्यामध्ये पहिला आहे झिरो वेक्टर. झिरो वेक्टर कोणाला म्हणायचं? असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे, ज्याची लेंथ 0 आहे, अशी लाईन ज्याची लेंथ 0 आहे त्याला काय म्हणायचं? झिरो वेक्टर. त्याच्यानंतर युनिट वेक्टर कोणाला म्हणायचं? ज्याची मॅग्निट्यूड, ज्याचा लेंथ 1 युनिट आहे. एक युनिट, युनिट काय पण असू शकतो, मिलीमीटर, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, काय पण असू शकतो. 1 युनिट इतकी जर मॅग्निट्यूड असेल, त्या वेक्टरची लेंथ 1 युनिट इतकी जर असेल तर त्या वेक्टरला म्हणायचं युनिट वेक्टर. एक्स ऍक्सिस वरती, एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये जर युनिट वेक्टर असेल तर त्याला आय कॅपनी आपण डिनोट करतो. कशाने? आय कॅपनी. वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये जर एक युनिट वेक्टर असेल तर त्याला आपण जे कॅपनी डिनोट करतो, बरोबर का? आणि झेड ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये जर युनिट वेक्टर असेल तर त्याला काय म्हणायचं? के कॅप म्हणायचं, बरोबर का? कॅप किंवा हॅट म्हणायचं त्याला, ए कॅप किंवा ए हॅट म्हणू शकतो. वेक्टर ए चा जो मॅग्निट्यूड, वेक्टर ए चा मॅग्निट्यूड जर 1 असेल तर त्याला ए कॅपने आपण डिनोट करू शकतो, असं ए कॅप. ठीक आहे, ए कॅप म्हणायला किंवा ए हॅट म्हणा. तर युनिट वेक्टर म्हणजे काय? ज्याची लेंथ 1 युनिट आहे त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. को इनिशियल वेक्टर म्हणजे काय? को इनिशियल वेक्टर म्हणजे काय? दोन वेक्टर ज्यांचा इनिशियल पॉईंट सेम आहे, सुरुवात सेम आहे, एंड वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये व्हावं लागेल. हा या डायरेक्शन मध्ये, हा या डायरेक्शन मध्ये. दोन वेक्टर वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये पण त्यांची सुरुवात एकाच ठिकाणी व्हावं लागेल. सुरुवातीचा पॉईंट सेम आहे, सुरुवातीच्या पॉईंटला इनिशियल पॉईंट म्हणायचं. दोन्ही वेक्टरचे इनिशियल पॉईंट सेम असेल तर त्याला म्हणायचं को इनिशियल वेक्टर. दोन वेक्टरचा एंड एकाच ठिकाणी होत असेल, एंड एकाच ठिकाणी होत असेल तर त्याला म्हणायचं को टर्मिनस वेक्टर.
शेवटच्या पॉईंटला, एंड पॉईंटला आपण टर्मिनल पॉईंट म्हणत होतो का नाही? तर दोन एंड पॉईंट जर सेम असतील, दोन वेक्टरचे एंड पॉईंट जर सेम असतील, तर त्याला म्हणायचं को टर्मिनस वेक्टर. त्याला काय म्हणायचं? को टर्मिनस वेक्टर म्हणायचं. ठीक आहे, कुठं होतो आपण? हे बेटा इक्वल वेक्टर म्हणजे काय बघा, दोन वेक्टर ची लेंथ पण सेम आहे आणि डायरेक्शन पण सेम आहे, त्याला काय म्हणायचं? इक्वल वेक्टर्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? इक्वल वेक्टर. दोन वेक्टरची लेंथ पण सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे, त्याला काय म्हणायचं? इक्वल वेक्टर. मॅग्निट्यूड पण सेम आहे, डायरेक्शन पण सेम. निगेटिव्ह वेक्टर कुणाला म्हणायचं? दोन वेक्टर ची मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजे या वेक्टरची लेंथ आणि या वेक्टरची लेंथ सेमच आहे, पण डायरेक्शन अपोजिट आहे. डायरेक्शन अपोजिट आहे, तर त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह वेक्टर. बरोबर. डायरेक्शन अपोजिट असेल तर त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह वेक्टर. त्याच्यानंतर को लिनियर वेक्टर. को लिनियर वेक्टर म्हणजे काय? हे बेटा पॅरलल वेक्टर्सला को लिनियर वेक्टर्स म्हणतात. हे बेटा आता जॉमेट्रीमध्ये को लिनियर म्हणजे काय म्हणत होतो? 3 पॉईंट एका लाईनवरती असेल तर त्याला को लिनियर पॉईंट्स म्हणत होतो का नाही? आणि दोन लाईन्स एका पुढे एक जर असेल तर त्याला को लिनियर लाईन्स पण म्हणत होतो. पण इथे को लिनियर वेक्टरचा अर्थ वेगळा आहे. हे बेटा को लिनियर वेक्टरचा अर्थ वेगळा आहे. को लिनियर वेक्टर म्हणजे काय? दोन वेक्टर जे पॅरलल आहेत, दोन वेक्टर जे पॅरलल आहेत त्याला काय म्हणायचं? को लिनियर वेक्टर्स म्हणायचं. ठीक आहे. फ्री वेक्टर म्हणजे काय? फ्री वेक्टर अगोदर असायला पाहिलं होतं. फ्री वेक्टर म्हणजे काय बघा? फ्री वेक्टर म्हणजे हे बेटा 3D स्पेसमध्ये त्या वेक्टरला आपण मूव्ह करू शकतो, कुठे कुठे पण मूव्ह करू शकतो, बरोबर का? पण त्याचा ओरिएंटेशन तसंच राहणार. हा वेक्टर इकडे असा आहे, तर त्याला दुसरीकडे मूव्ह केल्यानंतर त्याचं ओरिएंटेशन तसंच राहणार आहे, बरोबर का? त्याला म्हणायचं फ्री वेक्टर. त्याला काय म्हणायचं? फ्री वेक्टर. कारण आपण फक्त लेंथ आणि डायरेक्शनची कन्सर्न आहे. ते कशावरती ऍक्ट व्हायला लागले ते फिजिक्समध्ये वेक्टर जो आहे तो एका बॉडीवरती ऍक्ट होत असतो, बरोबर. फोर्स एका बॉडीवरती ऍक्ट होत असतो. तिथं फ्री वेक्टरने कन्सिडर करू शकत नाही, पण आपण इथे फ्री वेक्टर कन्सिडर करू शकतो, कारण आपण लेंथ आणि डायरेक्शनशी रिलेटेड आहे. तर फ्री वेक्टर म्हणजे काय? हा असा वेक्टर घेऊन आपण त्याला मूव्ह करू शकतो, पण त्याचं ओरिएंटेशन तसंच ठेवायचं, बरोबर का? त्याचा अँगल तसंच ठेवायचा, अँगल चेंज करायचं नाही. याला मूव्ह करू शकतो कुठे पण. 3D स्पेसमध्ये त्या वेक्टरला कुठे पण मूव्ह करू शकतो, त्याला म्हणायचं फ्री वेक्टर. त्या फ्री वेक्टर कन्सेप्टमुळेच आपण जे सगळे वेक्टर स्टडी करणार आहे ते सगळे फ्री वेक्टर्स असणार आहेत, आणि त्या फ्री वेक्टरमुळेच को लिनियर वेक्टर्स हे पॅरलल वेक्टर्स असतात, बरोबर का? को लिनियर वेक्टर्स कसे असतात? पॅरलल वेक्टर्स असतात. एका पुढे एक वेक्टर जर असेल, असा हा एक वेक्टर आहे, त्याच्या पुढे आणखी एक वेक्टर आहे, तर या दुसऱ्या वेक्टरला उचलून ह्याच्या पॅरलल आपण ठेवू शकतो. तर को लिनियर वेक्टर्स याचा अर्थ काय? ते पॅरलल वेक्टर्स असणार. ठीक आहे. लोकलाइज्ड वेक्टर हे फिजिक्समध्ये स्टडी करतो बघा आपण. लोकलाइज्ड वेक्टर म्हणजे अशी एक बॉडी आहे, त्या बॉडीवरती असा फोर्स ऍक्ट होतो, बरोबर. ह्याच्या वेटमुळे ऍक्ट होणारा फोर्स खालच्या डायरेक्शनमध्ये mg, तो खालच्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो लोकलाइज्ड वेक्टर आहे. त्याला आपण शिफ्ट करू शकत नाही इकडे तिकडे, बरोबर का? ते शिफ्ट केलेलं आपण कन्सिडर करू शकत नाही, पण जॉमेट्रीमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे, जॉमेट्रीमध्ये आपण करू शकतो. तर लोकलाइज वेक्टर आहे. लोकलाइज वेक्टर आपण स्टडी करणार नाही, आपण फक्त कसले वेक्टर स्टडी करणार आहे? फ्री वेक्टर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ना अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. एक वेक्टर आहे, त्याला एका स्केलर नंबरने, साध्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याची लेंथ वाढते, बरोबर का? वेक्टर एबीचा मॅग्निट्यूड, फॉर एक्झाम्पल वेक्टर एबीचा मॅग्निट्यूड, वेक्टर एबीचा मॅग्निट्यूड जर फाय असेल, हे बेटा वेक्टर एबीचा मॅग्निट्यूड जर फाय असेल, आणि तुम्हाला जर 3 टाइम्स वेक्टर एबी जर म्हणलं, याचा अर्थ काय? 3 इंटू 5 15 होते. त्याची लेंथ वाढते, फक्त त्याची काय वाढते? लेंथ वाढते, बरोबर का? वेक्टर ए ला, ए बार या वेक्टरला के ने जर मल्टिप्लाय केलं तर ते के ए होते. काय होते? के ए होते. ह्याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. काय म्हणायचं याला? स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. के काय पाहिजे? नॉन झिरो टर्म पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कसं कॅल्क्युलेट करायचं? एक वेक्टर जर माहिती असेल, हा एक वेक्टर जर माहिती असेल, तर युनिट वेक्टर इन दॅट डायरेक्शन कसं फाइंड आउट करायचं? वेक्टर ए बार जर दिला असेल तुम्हाला, त्याचा युनिट वेक्टर जर फाइंड आउट करायचा असेल, तर युनिट वेक्टरचा हा फॉर्म्युला आहे. युनिट वेक्टरचा हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं, म्हणजे त्या डायरेक्शन मधला एक युनिट वेक्टर आपल्याला भेटतो. येते का लक्षात? ही अशी ए नावाची एक वेक्टर आहे, हे पहा. या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा असेल, तर या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं, म्हणजे या डायरेक्शन मधला आपल्याला युनिट वेक्टर भेटतो, ए कॅप. ठीक आहे.
त्याच्यानंतर ना दुसरा पॉईंट अल्जेब्रा ऑफ वेक्टर्समध्ये 2 वेक्टर्सचा आपण ॲडिशन करू शकतो. कसं करायचं ॲडिशन? त्याला IJK फॉर्ममध्ये लिहिलं असेल तर त्याचे इनिशियल्स फक्त काय करतो आपण? IJK चे काय करतो? कोएफिशियंट्स ॲड करतो. बरोबर का? वेक्टरचं ॲडिशन करू शकतो. वेक्टर ए आणि वेक्टर बीचं ॲडिशन आपण करू शकतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे बघा. जॉमेट्रिकली आपल्याला जर ॲडिशन करायचं असेल वेक्टर्सचं तर 2 पद्धती आहेत. पहिला आहे पॅरलेलोग्राम लॉ आणि दुसरा आहे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन. ॲडिशनचे 2 फॉर्म आहेत. जॉमेट्रिकली ॲडिशन करायचं असेल 2 वेक्टर्सचा तर कसं करू शकतो? पहिला लॉ आहे पॅरलेलोग्राम लॉ आणि दुसरा आहे ट्रायंगल लॉ. पॅरलेलोग्राम लॉ काय सांगतो? 2 को इनिशियल वेक्टर्स आहेत. हे कसले वेक्टर आहेत? को इनिशियल वेक्टर आहे. वेक्टर ए आहे आणि दुसरा वेक्टर बी आहे. या दोन्ही वेक्टरच्या ॲडिशनला रिप्रेझेंट करणारा जो वेक्टर असतो तो किती असतो? हे बेटा याला पॅरलल वेक्टर इथे ड्रॉ करायची, याला पॅरलल वेक्टर इथे ड्रॉ करायची. मग या पॅरलेलोग्रामचा तयार झालेल्या पॅरलेलोग्रामचा जो डायगोनल असतो तो या दोन्ही वेक्टर्सच्या ॲडिशनला रिप्रेझेंट करतो. बरोबर का? याला पॅरलल एक वेक्टर ड्रॉ करायची, याला पॅरलल एक वेक्टर ड्रॉ करायची. मग ए बार प्लस बी बार ला रिप्रेझेंट करणारी वेक्टर जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर त्याचा डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काय असणार आहे? या पॅरलेलोग्रामचा जो डायगोनल असतो तोच या ए बार आणि बी बार च्या ॲडिशनला रिप्रेझेंट करणारा एक वेक्टर मिळतो आपल्याला, जो की एक तिसरा वेक्टर असणार आहे सी बार. बरोबर? मॅथमॅटिकली अल्जेब्रिकली आपण ॲडिशन वेगळ्या पद्धतीने करतो, पण जॉमेट्रिकली आपण कसं करू शकतो? याला वेक्टर ए बार आणि वेक्टर बी बारचं ॲडिशन. पहिला लॉ कुठला आहे? पॅरलेलोग्राम लॉ. त्याच्यासाठी 2 को इनिशियल वेक्टर पाहिजे. दोन्ही वेक्टरची सुरुवात एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे. मग त्यांच्या ॲडिशनला रिप्रेझेंट करणारा जो वेक्टर आहे तो त्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल असतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार त्याच्यामध्ये आहे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन त्याच्यासाठी हे बेटा 2 वेक्टर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये को इनिशियल वेक्टर नाही आहेत. हे 2 फ्री वेक्टर्स आहेत. एक वेक्टर इथे आहे आणि एक वेक्टर इकडे. हे को इनिशियल वेक्टर नाही आहेत, पण केलेलं काय? या वेक्टरला उचलून इकडे ठेवलेलं आहे. हे फ्री वेक्टर असल्यामुळे ह्याला मूव्ह करू शकतो. ओरिएंटेशन सेम ठेवून ह्याला मूव्ह करू शकतो. तर या वेक्टरला काय केलंय? ह्याचा इनिशियल पॉईंट जो आहे तो इकडे आणलाय. ठीक आहे. तर एका वेक्टरच्या पुढे दुसरा वेक्टर लावलेला आहे. हा वेक्टर ए बार आहे आणि हा वेक्टर बी बार आहे. या दोन्ही वेक्टरच्या ॲडिशनला रिप्रेझेंट करणारा जो वेक्टर आहे तो कोण असणार आहे? ह्याचा इनिशियल पॉईंट आणि याचा टर्मिनल पॉईंट ला जोडणारा जो वेक्टर आहे, जो ट्रायंगल कंप्लीट करतो, तो जो वेक्टर असणार आहे तो या 2 वेक्टरचा नॉन को इनिशियल वेक्टर्स च्या ॲडिशनला रिप्रेझेंट करणारा वेक्टर कोण असतो? त्या ट्रायंगलला कंप्लीट करणारा वेक्टर. बरोबर? सुरुवातीच्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि शेवटच्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट ला जॉईन करणारा वेक्टर या 2 वेक्टरच्या ॲडिशनला रिप्रेझेंट करतो. येते का लक्षात? पॅरलेलोग्राम मध्ये 2 को इनिशियल वेक्टर आहेत. बरोबर का? इथे को इनिशियल वेक्टर नाही आहेत. येते लक्षात? तुम्ही म्हणताल दोन्ही एकसारखे दिसायला लागले. दोन्ही लॉ. सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर्स. 2 वेक्टरचा सबस्ट्रॅक्शन कसं करायचं? 2 वेक्टरचा सबस्ट्रॅक्शन फॉर एक्झाम्पल वेक्टर ए बार इकडे, वेक्टर बी बार इकडे, या दोघांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. 2 लाईन आहेत ज्याची डायरेक्शन आणि लेंथ माहिती, 2 वेक्टर माहिती आहेत. त्यांच्या सबस्ट्रॅक्शनला रिप्रेझेंट करणारा वेक्टर कसा असणार आहे? या दुसऱ्या वेक्टरला अपोजिट डायरेक्शनमध्ये वेक्टर ड्रॉ करायची, मायनस बी बार. तेवढ्याच मॅग्निट्यूडची अपोजिट डायरेक्शनमध्ये वेक्टर ड्रॉ करायची. आता पहिल्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि हे जे दुसरी वेक्टरचा अपोजिट डायरेक्शनमध्ये वेक्टर ड्रॉ केलेलं आहे त्याचा टर्मिनल पॉईंटला जोडणारी जी वेक्टर आहे ते ए बार मायनस बी बारला रिप्रेझेंट करते. 2 वेक्टरच्या सबस्ट्रॅक्शनला रिप्रेझेंट करते. येते का लक्षात? प्रोसिजर अशी आहे. ए बार मायनस बी बार ला रिप्रेझेंट करणारा वेक्टर जर फाइंड आउट करायचा असेल तर दुसऱ्या वेक्टरच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये वेक्टर ड्रॉ करायचा तेवढ्याच मॅग्निट्यूडचा. इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंटला जोडणारा जो वेक्टर आहे तो वेक्टर काय रिप्रेझेंट करतो? ए बार मायनस बी बार. ठीक आहे, ए बार मायनस बी बार. आणि ह्याचा डायरेक्शन हा असणार आहे, याचा डायरेक्शन हा. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर्स. ट्रायंगल लॉ फक्त 2 वेक्टरसाठी आहे, पण 2 पेक्षा जास्त वेक्टर्स असतील तर त्यांचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कसं करायचं त्याच्यासाठी पॉलिगॉन लॉ आहे. काय आहे? पॉलिगॉन लॉ आहे. पहिला वेक्टर असा आहे, पहिला वेक्टर ए बार, दुसरा वेक्टर बी बार, तिसरा वेक्टर सी बार. या तिघांच्या ॲडिशनला रिप्रेझेंट करणारा वेक्टर जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर तो कोण असणार आहे?
हा इनिशियल पॉईंट आणि हा टर्मिनल पॉईंट या पॉलिगॉनला कंप्लीट करणारा वेक्टर, पण ही डायरेक्शन असणार. बरोबर, इनिशियल पॉईंट पासून टर्मिनल पॉईंट पर्यंत डायरेक्शन असणार. ठीक आहे. दोन वेक्टरला ऍडिशन, दोन वेक्टरची एडिशन ला रिप्रेझेंट करणारा वेक्टर पॅरलेलोग्राम लॉनी आणि ट्रायंगल लॉनी, आणि दोनपेक्षा जास्त वेक्टरच्या एडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनला रिप्रेझेंट करणारा वेक्टर ड्रॉ करण्यासाठी पॉलिगॉन लॉ यूज करायचं. येते लक्षात. थेरम सगळे लागायचे ना आपल्याला, को प्लेनर वेक्टर वगैरे. हे बेटा, को प्लेनर वेक्टर म्हणजे काय? को प्लेनर वेक्टर म्हणजे काय? एकाच प्लेन मध्ये लाय करणारे वेक्टर, एकाच प्लेन मध्ये असणारे वेक्टर. 3-4 ॲरो अशा जमिनीवरती ठेवले, एका प्लेनवरती जर ठेवले तर त्याला काय म्हणायचं? को प्लेनर वेक्टर. एकाच प्लेन मध्ये लाय करणारे वेक्टर, त्याला काय म्हणायचं? को प्लेनर वेक्टर. आता को प्लेनर वेक्टरची ही एक प्रॉपर्टी आहे ना. काय प्रॉपर्टी आहे? ए बार आणि बी बार. ए बेटा, ए बार आणि बी बार दोन वेक्टर एका प्लेनवरती असेल, एक काठी अशी, एक काठी अशी. ठीक आहे. तर हे दोन वेक्टर, आणखी एक वेक्टर आर बार, हे तिन्ही वेक्टर, हा ए बार, हा बी बार आणि हा आर बार, हे तीन वेक्टर एकाच प्लेन मध्ये जर लाय करत असेल तर तिघांमध्ये एक रिलेशन असतो. तिन्ही वेक्टर मध्ये एक रिलेशन असणार आहे. काय असणार आहे रिलेशन? तो रिलेशन हा असणार आहे. तो रिलेशन हा असणार आहे. बरोबर. आर बार इज इक्वल टू सम स्केलर मल्टिपल ऑफ ए बार प्लस सम स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. हा रिलेशन असतो. यालाच वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. हे बेटा, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर. कुठे दिलं त्याचं एक्सप्रेशन? लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. त्याचं इक्वेशन दिलंच नाही बघा, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. हा, इथे आहे बघा, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. हे बेटा, ते आर बार इज इक्वल टू T1 बी बार प्लस T2 सी बार जे होते, ते दोन्ही टर्मला लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलं तर ते असं येतं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस सी झेड सी बार. तीन वेक्टर को प्लेनर जर असतील तर त्यांचे स्केलर मल्टिपलचं एडिशन इक्वल टू 0 असतो. तीन वेक्टर्स एकाच प्लेनमध्ये लाय करत असेल तर हा स्टेटमेंट ट्रू असणार आहे. पहिल्या वेक्टरला कशाने तरी कुठल्या तरी स्केलर व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या वेक्टरला कुठल्या तरी स्केलर व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करायचं, तिसऱ्या वेक्टरला कुठल्या तरी स्केलर व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करायचं, आणि त्या तिघांची एडिशन केल्यानंतर इक्वल टू 0 येणार आहे. हा रिलेशन ट्रू असणार आहे. त्याचेच वेगवेगळे फॉर्म आहेत ना, हे त्याचेच वेगवेगळे फॉर्म आहेत. नॉन कोप्लेनर असतील पण हे इक्वेशन ट्रू आहे. हे बेटा, कोप्लेनर नाही आहेत, एक वेक्टर इकडे, एक वेक्टर इकडे, एक वेक्टर इकडे, तरी सुद्धा हा इक्वेशन ट्रू व्हायला लागला. ह्याचा अर्थ काय? ते वेक्टर 0 असणार आहेत. ते वेक्टर काय असणार आहेत? 0 असणार. 0 लेंथ त्याचे असणार, ते डॉट असणार आहेत. बरोबर, डॉट असणार आहेत, ते लिहिलं त्याचे. त्याच्यानंतर महत्वाचा इथनं पार्ट स्टार्ट होते बघा, वेक्टर इन 2D आणि वेक्टर इन 3D. आता एका 2D प्लेनवरती, एका प्लेनवरती ग्राफ पेपरवरती वेक्टरला रिप्रेझेंट करायचं, त्यांची ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे सगळं आपल्याला करायचं, आणि 3D स्पेसमध्ये जो वेक्टर आहे त्याची ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन वगैरे करायचं. त्याच्यासाठी 2D प्लेनवरती वेक्टर म्हणजे काय असणार आहे? हे एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे, आणि या 2D प्लेनवरती एक पॉईंट पी आहे. त्या पॉईंट पी ला ओरिजिन बरोबर जर जोडलं तर ओपी नावाची ही एक वेक्टर तयार होते. बरोबर का? ओपी नावाची एक वेक्टर तयार होते. आता तो वेक्टर अल्जेब्रिकली कसं लिहू शकतो आपण? बरोबर का? अल्जेब्रिकली कसं लिहायचं? तो वेक्टर ओपी बार कसा लिहायचा? तो लिहिण्यासाठी एक्स डायरेक्शन मध्ये किती युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं, वाय डायरेक्शन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं ते आपल्याला माहिती असेल. एक्स डायरेक्शन मध्ये किती ट्रॅव्हल करावं लागेल पी पर्यंत पोहोचण्यासाठी? 3, आणि वाय डायरेक्शन मध्ये 4. हे बेटा, पॉईंट पी पर्यंत जर पोहोचायचं असेल तर 3 युनिट कुठल्या डायरेक्शन मध्ये चालायचं? एक्स डायरेक्शन मध्ये. तर एक्स डायरेक्शन मधला एक पाऊल जो आहे त्याला आय कॅपने डिनोट करतात. बरोबर का? तर एक्स डायरेक्शन मध्ये 3 पाऊल चालायचे तर त्याला 3i ने डिनोट करायचं. बरोबर का? 3i ह्याचा अर्थ काय? 3 युनिट्स इन एक्स डायरेक्शन, आणि 4j म्हणजे काय? 4 युनिट्स इन वाय डायरेक्शन. ठीक आहे. तर पॉईंट पी पर्यंत जर पोहोचायचं असेल, या पॉईंट पासून पॉईंट पी पर्यंत जर पोहोचायचं असेल तर 3 युनिट असं ट्रॅव्हल करायचं आहे, 4 युनिट असं ट्रॅव्हल करायचं आहे. पण अशा मार्गाने जायचं नाहीये. या दोन्ही वेक्टर्सला, ही एक वेक्टर आहे, हे बेटा, ही एक वेक्टर आहे आणि ही एक वेक्टर आहे. आता इथं ट्रायंगल लॉ सांगा भाऊ. ट्रायंगल लॉ, ट्रायंगल लॉ काय सांगतो? हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. या दोघांच्या ऍडिशनला रिप्रेझेंट करणारा वेक्टर कोण असतो? हा असतो. बरोबर. ही वेक्टर 3i आणि ही वेक्टर 4j.
दोघांचं ऍडिशन केलं काय म्हणजे ही वेक्टर आहे. तर ही वेक्टर काय आहे 3i प्लस 4. तर ओपी वेक्टर ह्याला हे बेटा या पॉइंटला जर ए म्हणलं आपण तर ह्याला पोझिशन वेक्टर ए बार पण म्हणू शकतो. ओरिजिन बरोबर जर एका पॉइंटला कनेक्ट केलं, ओरिजिन बरोबर एका पॉइंटला जर जॉईन केलं तर ती जी वेक्टर मिळते आपल्याला, ती जी डायरेक्टेड लाईन सेगमेंट मिळते त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. काय म्हणायचं त्याला? पोझिशन वेक्टर. फक्त स्पेसमध्ये असेल वेक्टर तर त्याला पोझिशन वेक्टर म्हणू शकत नाही. ओरिजिन बरोबर जोडला असेल पॉइंटला, ओरिजिन पासून सुरुवात होणाऱ्या वेक्टरला म्हणायचं पोझिशन वेक्टर. काय म्हणायचं त्याला? पोझिशन वेक्टर. तर हा ओपी बार कसा लिहायचा? 3i कॅप प्लस 4j कॅप. येते लक्षात? 2D मध्ये असं लिहायचं. 3D मध्ये 3D मध्ये कसं लिहायचं? ओरिजिन आहे आणि एक पॉइंट पी आहे. ओरिजिन तिकडे आहे, पॉइंट पी इकडे कुठेतरी आहे पंख्याच्या खाली. ही जी वेक्टर आहे ओपी बार 3D स्पेसमध्ये त्याला रिप्रेझेंट कसं करायचं? त्या पी पर्यंत पोहोचायचं कसं? एक्स डायरेक्शन मध्ये किती युनिट चालवावं लागेल? इथं काय लिहिलंय? ए लिहिलंय का? एक्सप्रेशन कुठे लिहिलंय? ठीक आहे. एक्स आय कॅप, वाय जे कॅप आणि झेड के कॅप असा त्या ओपी वेक्टरची व्हॅल्यू असणार आहे. ओपी वेक्टर किती असणार आहे? बेटा ओपी वेक्टर किती असणार आहे? ओपी वेक्टर किती असणार आहे? एक्स आय कॅप, वाय जे कॅप आणि झेड के कॅप. हे एक्स वाय झेड काय? एक्स वाय झेड यूज करा किंवा एबीसी यूज करा. हे काय आहेत? किती युनिट्स तुम्हाला आय डायरेक्शन मध्ये चालायचं? व्हॅल्यू आहेत, नंबर्स आहेत. किती युनिट तुम्हाला जे डायरेक्शन मध्ये चालायचं आणि किती युनिट तुम्ही के डायरेक्शन मध्ये चालणार पॉईंट पी पर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. हे 3 प्लेन सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे बेटा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ला, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, ही एक्स ऍक्सिस आणि ही वाय ऍक्सिस मध्ये तयार झालेला हा जो जमीन आहे, हा जो प्लेन आहे त्याला म्हणायचं एक्स वाय प्लेन. काय म्हणायचं त्याला? एक्स वाय प्लेन. एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस त्याच्यामध्ये तयार झालेल्या प्लेनला काय म्हणायचं? एक्स झेड प्लेन. वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मध्ये तयार झालेल्या प्लेनला काय म्हणायचं? वाय झेड प्लेन. ठीक आहे. आता ए बेटा हे पॉईंट पी साठी या पॉईंट पी चे जर कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड असतील, हे बेटा पॉईंट पी चे जर कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड असतील, पॉईंट पी चे कोऑर्डिनेट जर एक्स वाय झेड असतील तर त्याच्यावरनं ते ए बी सी एम आणि एल या पॉईंटचे सुद्धा आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. हे बेटा या पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स किती असणार आहे? एक्स ऍक्सिस वरती आहे का नाही ते? एक्स ऍक्सिस वरती म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0 असणार. बरोबर का? एक्स ऍक्सिस वरती ओरिजिन पासून हा डिस्टन्स किती आहे? त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत? एक्स 0 0. ओरिजिन पासून एक्स इतका डिस्टन्स आहे. याचे कोऑर्डिनेट्स हा पॉईंट वाय ऍक्सिस वरती असल्यामुळे त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट काय असणार आहे? बरोबर का? वाय ऍक्सिस वरती पॉईंट आहे म्हणजे ओरिजिन पासून वाय डायरेक्शन मध्ये काय ट्रॅव्हल करायचं आहे? सॉरी, ओरिजिन पासून एक्स डायरेक्शन मध्ये आणि झेड डायरेक्शन मध्ये काय ट्रॅव्हल करायचं? येते का लक्षात? आणि सिमिलरली झेड ऍक्सिस वरती एक पॉईंट आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. त्या पॉईंट पर्यंत पोहोचण्यासाठी, पॉईंट सी पर्यंत पोहोचण्यासाठी झेड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करावं लागेल. बरोबर का? झेड इतकं ट्रॅव्हल करावं लागेल. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे, झेड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करावं लागेल. किती? झेड. त्याच्याऐवजी तिथं एबीसी लिहिलं असतं तर कन्व्हिनियंट झालं असतं फक्त. येते का लक्षात? हे 3 प्लेन सुद्धा लक्षात असायला पाहिजे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये तयार झालेल्या प्लेनला एक्स वाय प्लेन म्हणायचं. एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मध्ये तयार झालेल्या प्लेनला एक्स झेड प्लेन म्हणायचं. वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मध्ये तयार झालेल्या प्लेनला म्हणायचं वाय झेड प्लेन. ठीक आहे. आता प्लेन पासून त्या पॉईंट पर्यंत डिस्टन्स पण फाइंड आउट करू शकतो. या एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पासून पॉईंट पी पर्यंतचा डिस्टन्स किती आहे? या जमिनीपासून त्या पॉईंट पी पर्यंतचा डिस्टन्स किती असणार आहे? हा व्हर्टिकल डिस्टन्स इतका असणार. व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? झेड. बरोबर का? हा डिस्टन्स किती असणार आहे? झेड. ते पुढे दिलंय बघा, पुढे दिलंय बघा. डिस्टन्स ऑफ एक्स वाय झेड पॉईंट, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम कोऑर्डिनेट प्लेन्स. बरोबर. हे एक्स प्लेन आहे, एक्स ऍक्सिस आहे, ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस आणि ही झेड ऍक्सिस आणि पॉईंट पी तुमचा इथं कुठेतरी आहे. पॉईंट पी पर्यंत पोहोचायचं असेल, याला लिहितो पहिल्यांदा एक्स, याला लिहितो वाय आणि याला लिहितो झेड. ठीक आहे. तुम्हाला या पॉईंट पी पर्यंत जर पोहोचायचं असेल तर कसा कसा ट्रॅव्हल करावं लागतंय बघा. तुम्हाला एक्स डायरेक्शन मध्ये एवढं चालावं लागेल,
वाय डायरेक्शनमध्ये एवढं चालावं लागेल आणि झेड डायरेक्शनमध्ये एवढं चालावं लागणार. मग तुम्ही पॉईंट पी पर्यंत पोहोचतो. या डिस्टन्सला काय म्हणायचं? एक्स युनिट आहे बरोबर का? एक्स युनिट इन आय डायरेक्शन. हे किती आहे? बाय युनिट इन जे डायरेक्शन. आणि हे किती आहे? झेड युनिट इन के डायरेक्शन. आता त्या पॉईंट पीचा या एक्स वाय प्लेन पासून म्हणजे जमिनीपासून त्या पॉईंट पीचा डिस्टन्स किती आहे? फक्त झेड इतकाच आहे. मॅग्निट्यूड ऑफ झेड इतका आहे. बरोबर का? एक्स वाय प्लेन पासून त्या पॉईंट पी पर्यंत डिस्टन्स किती आहे? हा व्हर्टिकल डिस्टन्स आहे. या पॉईंट पी पासून या जमिनीपासून या पॉईंट पी पर्यंत डिस्टन्स किती आहे? हा झेड इतका आहे. बरोबर का? खालच्या प्लेन पासून पॉईंट पी पर्यंत जमिनीपासून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे हा व्हर्टिकल डिस्टन्स आहे. तर एक्स वाय प्लेन पासून पॉईंट पी पर्यंत डिस्टन्स किती आहे? मॉड ऑफ झेड. फक्त त्या झेडची मॅग्निट्यूड व्हॅल्यू. वाय झेड प्लेन पासून वाय झेड म्हणजे ही मागची भिंत. मागच्या भिंतीपासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स किती असणार आहे? एक्स इतका डिस्टन्स. शॉर्ट मध्ये लक्षात कसं ठेवायचं? इथं एक्स वाय तर इथं झेड. इथं वाय झेड आहे तर काय मिसिंग आहे? एक्स वाय झेड मधला एक्स. इथं एक्स झेड तर इथं लक्षात ठेवायचं. ओरिजिन पासूनचा डिस्टन्स फॉर्म्युलेने कसं कॅल्क्युलेट करायचं? हे बेटा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स ओपी ते लेंथ ऑफ ओपी म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ ओपी आहे. कसं फाइंड आउट करायचं? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असं करायचं. आता ओरिजिन पासून डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं नसेल, या 3D स्पेस मध्येच दोन पॉईंट आहेत. ए नावाचा एक पॉईंट आहे आणि बी नावाचा एक पॉईंट आहे. या दोघातला डिस्टन्स फाइंड आउट करायचा. या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत x1 y1 z1. या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहेत x2 y2 आणि z. या दोन पॉईंट मधला डिस्टन्स किती असणार आहे? हा डिस्टन्स फॉर्म्युला x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 -